पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील जंगल सफारीचा यंदाचा पर्यटन हंगाम दिनांक 30 जून 2026 रोजी अधिकृतपणे संपला। दिनांक 1 जुलै पासून पुढील 3 महिन्यासाठी कोर क्षेत्रातील जंगल सफारी पूर्णपणे बंद राहणार। यंदाच्या हंगामात चोरबाहुली पर्यटनद्वार पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरले। नयनरम्य निसर्ग, वर्षभर पाण्याने भरलेले पाणवठे, घनदाट जंगल तसेच सुमारे 21 किलोमीटर लांबीचा पेंच नदीचा किनारा यामुळे पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला। बोरबन हत्ती कॅम्प आणि परिसरातील 12 पेक्षा अधिक वाघांचा मुक्त वावर तसेच वारंवार झालेले वाघदर्शन त्यामुळे हे वन्यजीव प्रेमींसाठी हॉटस्पॉट ठरले। जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना दुर्मिळ वन्यजीव अनुभव मिळाल्याने पर्यटक संख्येत मोठ्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली। 1 ऑक्टोबर 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत एकूण 21,817 पर्यटकांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली। या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला असून मार्गदर्शकांना सुमारे 20 लाखाहून अधिक मानधन, जिप्सी चालक व मालकांना 1.21 कोटी उत्पन्न तर वन विभागाला 72 लाखाहून अधिक महसूल प्राप्त झाले। स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळाली असून 14 नवीन निसर्गरम्य मार्गदर्शकांनी 10 जिप्सींची नियुक्ती करण्यात आली। तसेच कॅन्टीनची जबाबदारी महिला व बचत गटाकडे सोपवून महिला सक्षमीकरणालाही प्रोत्साहन देण्यात आले। वन्यजीव संरक्षण, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मिती या तिन्ही बाबींचा उत्कृष्ट संगम साधण्यात वन विभागाला यश आले असल्याचे मानले जात आहे। पुढील हंगामातही चोरबाहुली पर्यटनद्वार पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र 224 करता अजय मेहरकुळे, रामटेक। निसर्ग मार्गदर्शक यांना जवळजवळ 20 लाख रुपये जे आहे मानधनच्या सुरुवात मिळालेला आहे आणि जे जिप्सी चालक आहेत आणि जे मालक आहेत त्यांना जवळजवळ 1,21,00,000 या ठिकाणी पैसा मिळालेला आहे। तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा यातून जवळजवळ 72 लाखाचा महसूल प्राप्त झालेला आहे की ज्याचा वापर हे या गेटच्या विकासासाठी आणि जे स्थानिक आहेत त्यांच्या रोजगार आणि इतर ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी करण्यात येईल। आणि म्हणजेच उद्देश असा आहे की वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि त्याचबरोबर जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांनासुद्धा निसर्गाचं दर्शन होणं आणि स्थानिक जे आहेत या ठिकाणचे राहणारे लोक आहेत त्यांनासुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे असा त्रिवेणी संगम साधण्याचा वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत।